नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीमध्ये अगदी एकमेकांच्या जीवावर उठलेले भाजप आणि शिवसेनेने आता पूर्णपणे आपली भाषा बदलली आहे। 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची असं वक्तव्य करत खळबळ उडवून देणाऱ्या रवींद्र चव्हाणांनी आता यू-टर्न घेतलाय। आमच्यात मतभेद आहेत पण मनभेद नाहीत असं सांगत त्यांनी थेट सामोपचाराची भूमिका घेतली। तर तिकडे कोकणात चव्हाणांना धारेवर धरणाऱ्या निलेश राणेंनीही आता नूर बदललाय। आपण त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असं शिंदेचे आमदार निलेश राणेंनी म्हटलं। कोकणामध्ये भाजपच्या लोकांनी पैसे वाटल्याचा गंभीर आरोप राणेंनी करत चव्हाणांना यासाठी जबाबदार धरलेलं। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेला भगदाड पाडणारे रवींद्र चव्हाण म्हणजे जणू विलनच असल्याची प्रतिमा इतके दिवस उभी केली जात होती। एकमेकांचं वस्त्रहरण करणारे आता एकाच कुटुंबाचा भाग असल्याची भाषा करतायत। त्यामुळे दोन्ही पक्षांचे बदललेले रंग सर्वसामान्यांना बुचकळ्यात पाडणारे आहेत। 2 दिवसा अगोदर आदरणीय एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री आमचे महायुतीतले नेते आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी या संदर्भामध्ये विषय जे आहेत ते विषय आपण अधिक वाढवू नयेत असं ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की आपण काय करावं ते लवकरच आम्ही सर्वजण देवेंद्रजी मी आणि ते आम्ही सर्वजण बसणार आहोत। त्यामुळे त्यांनी असं मला सांगितलं की जे घडलं आहे त्यापैकी काही गोष्टींवरती आपण पडदा टाकला पाहिजे। चव्हाण साहेबांना काय करायचं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे। ते पक्षाचे नेते आहेत, मी त्यांना मानतो, मी त्यांचा आदर करतो। मी फक्त एक निवडणुकीची व्यवस्था समोर आणली। वैयक्तिक पर्सनल माझा चव्हाण साहेबांशी कसलाही वाद नाही, कधीच नसणार। मी त्यांना मानतो, नेता मानतो। कुटुंबामध्ये काम करत असताना मतभेद हे असतातच, पण आमच्यामध्ये मनभेद नाही। रवींद्रजी प्रदेश अध्यक्ष जे बोलले त्याचा अर्थ मला असं होतच नव्हता। ते म्हणाले की बा काय आहे ते बसून बोलायला 2 तारखेनंतर वेळ मिळेल। इतके प्रवास चालले होते बापरे। तेवढाच अर्थ आहे की समजा जे काही पडझडी चालले आहेत, भांडणं चालले आहेत, वाद चालले आहेत ते जरा 2 तारखेनंतर बघू, आता पहिले निवडणूक करू असा अर्थ होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।